बातमी अतिशय मोठी आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला आता नवं वळण लागलेलं आहे। बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे। नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारीही पोलिसांच्या रडारवर आहे। संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आता समोर येते। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेला राजेंद्र जासुदानी यांनी नकली सापाचा एक किस्सा सांगितलाय। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचं असं जासुदानी यांनी सांगितलंय। हातातले तांदूळ पडू देऊ नका, अन्यथा नागदेवता दंश करेल असंही सांगायचा आणि खरात रिमोटवरती चालणारा नकली सापाला पुढ्यात आणायचा असं राजेंद्र जासुदानी यांनी सांगितलेलं आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या संदर्भात आता हा संपूर्ण तपशील समोर येतोय।